तर बीडच्या परळीतील थर्मलच्या राखेचा काळा बाजार अखेर बंद झाला। राख उपसणारे पोकलेन आणि जेसीबी गायब झाले। TV9 मराठीने राखेच्या काळा बाजाराचा पर्दाफाश केला होता। परळीतल्या राखेचा काळा बाजार अखेर चिडीचीप पद्धतीने बंद झालेला आहे। आपण बघू शकताय की ज्या ठिकाणी परळीच्या राखेचा माफियागिरी सुरू असायची, ज्या ठिकाणाहून राखेचा काळा बाजार सुरू असायचा, त्याच ठिकाणी आता चिडीचीप शांतता पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणावरून राख ओरबडण्यासाठी शेकडो पोकलेंड आणि जेसीबी या तळ्यामध्ये सगळीकडे पाहायला मिळायची, राख ओढली जायची। मात्र आता तिथे एकही जेसीबी किंवा पोकलेंड पाहायला मिळत नाही, एकही हायवा आता या ठिकाणावरून धावत नाही आणि हे राखेचं तळ आता हळूहळू पुन्हा भरायला सुरुवात झालेला आहे। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी ही थर्मल मधून येणारी राख पडते आणि हीच पडलेली राख पुन्हा धपाधप उचलण्यासाठी एवढ्या एकाच अंतरामध्ये 25 ते 30 जेसीबी या ठिकाणी लागलेले असायचे। मात्र आता इथले सगळेच जेसीबी आणि पोकलेंड जे आहेत ते हद्दपार झालेली आहेत। राखेचा काळा बाजार पूर्णपणे थांबलाय, किमान या तळ्यातून तरी हा काळा बाजार पूर्णपणे थांबलाय असं म्हणता येईल। इतकी चिडीचीप शांतता सध्या या तळ्यामध्ये पसरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा राख ओरबाडणारे पोकलेंड आणि जेसीबी इथून निघून गेल्यामुळे हे राखेचं तळ आता पुन्हा एकदा भरायला सुरुवात झालेली आहे। ज्या ठिकाणी आपण ही समोर ओली राख पाहत आहात त्याच ठिकाणी 25 ते 30 फूट खोलीचा खड्डा पडला होता, जिथून ही सगळी राख उचलली जात होती। मात्र आता तो तितक्या खोलीचा खड्डा जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे। इतकंच नाही तर पलीकडे सुद्धा हे सगळं राखेचं पाणी वाहत वाहत जात तिकडे सुद्धा ते राखेचं तळ आता भरायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा ही राख कशी त्याची विल्हेवाट लावायची याचा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहणार आहे। मात्र तोपर्यंत या राखेसंदर्भात प्रशासन काहीतरी धोरण निर्माण करेल, शासनाला पैसे मिळतील अशा स्वरूपाने ही राख विकेल। मात्र सध्या जो सुरू होता काळा बाजार, तो काळा बाजार पूर्णपणे थांबल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। ज्या राखेच्या माफियागिरीतून परळीमध्ये गुंडा राज फोपावलं होतं, आता त्या गुंडाराजला चाप बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र राखेची माफियागिरी मात्र पूर्णपणे थांबलेली आहे। कॅमेरामन अमित आळेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, परळी।